उडी मारली आणि एकदम समुद्रामध्ये द्वारकेमध्ये गेलेत. सर्व मथुरेतील यादव द्वारकेमध्ये आलेले होते. वसुदेवजी महाराज आहे, देवकी माता आहे, सर्व यादव आलेले होते. त्यावेळेस प्रथमतः विवाह मोठ्या भावाचा झाला. बलरामजी महाराजांचा विवाह झाला. रैवत देशाची मुलगी आहे रेवती. रेवतीसोबत बलरामजी महाराजांचा विवाह पार पडला. आणि एके दिवशी काय झालं, नारदजी महाराज कौंडण्यपूरला आले. कौंडण्यपूरचे राजे आहे भीमक, आणि भीमकाची पत्नी आहे शुद्धमती. आणि भीमकाला एकूण 5 मुलं आहेत आणि एक मुलगी आहे. मुलीचं नाव आहे रुक्मिणी. एके दिवशी नारदजी महाराज कौंडण्यपूरला आल्यानंतर नारदजी महाराजांनी भगवंताचं गुण, जे भगवंताचे गुण आहे, भगवंताकडे कोणते चांगले गुण आहे हो, यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुण भगवंताकडे आहे. आणि ते 6 गुण भगवंताने आपल्या जवळ ठेवलेले नाही आहे. 6 गुण 6 भक्तांना वाटून दिले, त्यांना भगवंत असे म्हणतात. भगवंताचे चांगले गुण नारदजी महाराज भीमक महाराजांना सांगू लागले, शुद्धमतीला सांगू लागले. त्यावेळेस नारदजी महाराजांनी सांगितलं, महाराज तुमची मुलगी जी आहे ना रुक्मिणी, ही उपवर झालेली आहे, हिला तुम्ही भगवान गोपाल कृष्णाला देऊन द्या. त्यावेळेस रुक्मिणीने काय केलं होतं, रुक्मिणीचा सर्वात मोठा भाऊ आहे. रुक्मकेश, रुक्मबाहू, रुक्माली, रुक्मी, अशा प्रकारचे 5 भाऊ होते ते. रुक्मी हा सर्वात मोठा भाऊ होता. आपल्या बहिणीचं त्याने लग्न विवाह शिशुपाल नरेश शिशुपालासोबत लावून म्हणजे ठरवलेला होता. पण तो विवाह रुक्मिणी मातेला पसंत नव्हता. शिशुपाल नवरा, मी नवरी, मी त्याला वरणार नाही, रुक्मिणी मातेने आपल्या मनाशी धरलेलं होतं. त्यावेळेस भगवंताचे गुण नारदजी महाराजांनी भीष्मक महाराजांना आणि शुद्धमतीला सांगत असताना ते भगवंताचे गुण रुक्मिणी मातेने पडद्याच्या आडप बसून ऐकले. त्यावेळेस रुक्मिणी मातेने ठरवलं, मी विवाह करेल तर भगवंत गोपाल कृष्णाच्या चरण कमलासोबतच विवाह करेल, शिशुपालासोबत विवाह करणार नाही. त्यावेळेस रुक्मिणी मातेने काय केलं, सुदेव ब्राह्मणांना बोलून घेतलं. सुदेव ब्राह्मण संत आहे, आणि सुदेवांना बोलवून घेतलं आणि एक चिठ्ठी लिहिली. महाराज पत्र लिहिलं. जगतामधलं पहिलं प्रेम पत्र जर असेल ना, रुक्मिणी मातेने भगवंताकडे दिलेलं सगळ्यात पहिलं प्रेम पत्र आहे जगतामधलं. पत्र लिहिलं, सुदेवाकडे दिलं, आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं, देवा करतुम अन्यथा करतुम, मी रुक्मिणी माता, अनंत जन्माचे आपले संबंध आहे देवा, तुम्ही मला वरावं, माझ्यासोबत विवाह करावा, ही माझी इच्छा आहे देवा. माझा विवाह तर माझ्या भावाने शिशुपालासोबत तय केलेला आहे, पण माझं मन शिशुपालासोबत लग्न करण्याकरिता नाही आहे देवा. तुम्ही यावं आणि माझं हरण करावं देवा. सर्व लिहिलेलं होतं त्या चिठ्ठीमध्ये. आणि चिठ्ठी सुदेवाकडे देण्यात आली. आणि सुदेव ब्राह्मण कौंडण्यपूरवरून द्वारकेकडे निघाले. इकडे काय झालं, लग्नाची वेळ, लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला. आणि रुक्मिणी माता शिशुपाल नवरदेव बनून कौंडण्यपुरामध्ये असंख्य सैनिक घेऊन आलेला आहे. कारण त्याच्या मनामध्ये भीती होती, कृष्ण येईल आणि माझ्या पत्नीचं हरण करेल. असंख्य सैनिक आहे, सैन्य आहे, जरासंघ आहे, जयद्रथ आहे, अशासारखे खूप योद्धे कौंडण्यपूरमध्ये होते. आणि इकडे काय झालं, रुक्मिणी मातेला असं वाटू लागलं की मी आता भगवंतानी यावं आणि माझं हरण करावं. त्यावेळेस रुक्मिणी मातेने काही सहिल्या घेतल्या, सोबत पुरडणीने घेतल्या, आणि मा जगदंबेच्या भेटीकरिता, जगदंबेचा आशीर्वाद मागण्याकरिता कौंडण्यपूरवरून अमरावतीला आली. एकवीरा माता आहे त्या ठिकाणी, दर्शन घेण्याकरिता आली त्यावेळेस. आणि रुक्मिणी माता आहे, काही सहिल्या आहे, तिच्या मैत्रिणी आहे. एकविरीच्या मंदिरामध्ये येत असताना इकडे काय झालं, सुदेव ब्राह्मण चिठ्ठी घेऊन, पत्र घेऊन द्वारकेला गेले. द्वारकेला गेल्यानंतर भगवंताला चिठ्ठी दिली. महाराज भगवंताने पत्र वाचलं, आणि तसंच भगवंताने काय केलं, दारुकाला बोलावलं.
दारुक हा भगवंताचा सारथी आहे, रथावरचा सारथी आहे. दारुकाला बोलावलं आणि सांगितलं, दारुका रथाला घोडे जुंप, वेगवान घोडे जुंप. दारुकाने वेगवान घोडे जुंपलेत रथाला. रथामध्ये भगवान गोपाल कृष्ण आहे आणि सुदेव ब्राह्मणाला घेतलं सोबत आणि भगवंताचा रथ एकदम अमरावतीला आला. अमरावतीला आल्यानंतर जनार्दन स्वामीचा मठ होता त्या ठिकाणी. भगवंत त्या ठिकाणी जनार्दन स्वामीच्या मठामध्ये थांबलेत आणि इकडे रुक्मिणी माता एकविरा मातेच्या मंदिरामध्ये आली आणि मातेचं पूजन केलं आणि मातेची आरती करू लागली. दुर्गे दुर्गटपारे चतुर्गत संसारे अनाथनाथे अंबे करुणा विस्तारे वारी वारी जन्म मरणा देवारे. खाली बसा त्यांची आरती नाही होईल, बसा खाली, कशाची आरती होईल. दुर्गे दुर्गटपारे चतुर्गत संसारे रुक्मिणी माता एकविरा मातेची आरती करीत आहे. जन्म मरणा देवारे हरी पडलो आता संकट निवारी. जय 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 महिषासुरवदनी सुरवरेश्वर वर्गे तारक संजोगे. जय देव जय देव त्रिभुवनी माता तुझ कैसे नाम चारी श्रमणे परंतु न बोल. सर्वांना अक्षिता द्या. विवाद पडता पडलो प्रवाही ते तू भद्राला गे ते तू दासाला गे पावस नवलाये. जय देव जय देव जय महिषासुरवदनी सुरवरेश्वर वर्गे तारक संजीवनी. जय देव जय देव. अशा प्रमाणे मा रुक्मिणीने एकविरा मातेची आरती केली आणि भगवंत एकविरेच्या मंदिरामध्ये माता खिडकीजवळ रथ घेऊन उभे आहेत आणि इकडे तिने प्रदक्षिणा केला. एकविरा मातेला प्रदक्षिणा केली. 5वी प्रदक्षिणा केल्यावर भगवंताचा रथ एकदम माता खिडकीजवळ आला आणि रुक्मिणी मातेने आपली आरती खाली ठेवली आणि माता रुक्मिणीने भगवंताच्या हातामध्ये हात दिला आणि भगवंताने रुक्मिणीला रथावरती घेतला आणि रथ द्वारकेच्या मार्गाने निघाला. महाराज रथ द्वारकेच्या मार्गाने निघाला त्यावेळेस सर्व कौंडण्यपुरामध्ये झालं की रुक्मिणीचं हरण झालेलं आहे. भगवंताने कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलेलं आहे. त्यावेळेस रुक्मिणीचा भाऊ आहे रुक्मी, त्याने प्रतिज्ञा घेतली की मी माझ्या बहिणीला परत आणेल, नंतर मी कौंडण्यपुरामध्ये पायसुद्धा ठेवणार नाही. त्या भगवंताच्या रथाच्या मागे रथ लावला रुक्मिणीचा भाऊ आहे रुक्मी. त्यावेळेस भगवंताचं आणि रुक्मीचं युद्ध होऊ लागलं आणि भगवंत रुक्मीला मारणार. त्यावेळेस रुक्मिणी माता भगवंताच्या पाया लागली. महाराज देवा, माझ्या भावाला जर तुम्ही मारलं ना, या जगतामधले बहीण भावाचे 2 सण रद्द होईल देवा. एकतर भाऊबीज आणि रक्षाबंधनचा सण नाहीसा होईल देवा. म्हणून माझ्या भावाला मारू नका. रुक्मीला त्या ठिकाणी सोडून देण्यात आलं. त्याचा अपमान केला भगवंताने आणि भगवंत आई रुक्मिणीला घेऊन माधवपुरामध्ये गेलेत. कारण भगवंताचा विवाह द्वारकेमध्ये लागत नव्हता, कारण भगवंताला श्राप होता आणि म्हणून भगवंताचा विवाह माधवपुरामध्ये लागला. त्या ठिकाणी द्वारकेमधून काही यादव माधवपुरामध्ये आलेत आणि कौंडण्यपुरावरून भीष्मक महाराज आहे, शुद्धमती राणी आहे, काही अजून मंडळी माधवपुरामध्ये आलेत आणि भगवंताचा आणि आईसाहेब रुक्मिणीचा विवाह त्या ठिकाणी पार पडला. अशाप्रमाणे सर्वांना अक्षिता मिळाल्या का? अक्षिता वाटा सर्वांना. सर्वांना अक्षिता द्या. भगवान गोपाल कृष्ण आईसाहेब रुक्मिणीला उभं करा आणि मधामध्ये अंतरपाठ धरा. सर्वांना अक्षिता द्या.
शुभमंगल शुभम भवतु सावधान स्वस्ति श्री गणनायक गजमुख मोरेश्वर श्रीनिवास बल्लाळ मुरुडं विनायक कमग चिंतामणी देवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुभरदं विघ्नेश्वर गोचरं ग्रामोराञ्जन संस्थितो गणपति कुर्या सदा मंगलं मधुरं शुभं भवतु सावधान सीताराम पती दिसेच जगती चंद्रा प्रती रोहिणी झाली रुक्मिणी मालिका सुकरे तो आनंद बंती धरा शोभे नारायणा तो लक्ष्मी कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान राजा भीमक रुक्मिणी सनजनी देखो निचिंता करी ही कन्या सगुना बरा नृपबरा कवनासिन्या देजिजे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समरी पूमणे पुत्रारूप वडील त्यासी पुसणे कुर्या सदा मंगल मधुर शुभं भवतु सावधान गोत्रे भिन्न परस्पर पुनितसी ही भिन्न जानची गुडे जीवे एकची होती ती वरवधू जन्मजांच्या मुळे ते ईश कृपे घडोनी सदनी मांगल्य वाहिका दाम्पत्या चिरनित्य शंकर कृपे कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शरदवती वेदिका क्षिप्रावेत्रवती मगा सुजनती ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगल मधुर शुभं भवतु सावधान आली लगिन घटी समीप नवरा देवोनिया बाबरा मधुपरी पूजन करा अंता पटा केंद्रा दृष्टा दृष्टा मधुपराम करणे दोघे करा
वाजवते बबू कल बदान करणे गुरुजा सदा मंगल मधुर शुभम भवतु सावधान इसलिए आपलं सावधान राम लक्ष्मण सावधान लक्ष्मी नारायण सुलग्न सावधान काळी भाजंत्री बाजती सुलग्न सावधान अशाप्रमाणे विवाह पार पडला आणि सर्वांनी आनंद घेतला महाराज. एक दोन गीत होईल माता भगिनी या पंढर पूजात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाजी लक्ष देवाचं राजत आणि सोन्याचं बाजी लक्ष देवाचं राजत
मेरी जान गरादा तुझसे कुर्बान गरादा रहना सकूंगा तुझसे दूर अरे मेरी जान गरादा तुझसे कुर्बान गरादा रहना सकूंगा तुझसे दूर सर्वांनी करा हात वरती जय जय श्री राधे जय जय श्री राधे गोपाल विष्णू भगवान की जय बिहारी लाल की जय अशाप्रमाणे माधवपुरामध्ये भगवंताचा विवाह संपन्न झाला. जो आनंद आपण या पाताळेश्वरावर घेतलेला आहे आणि उद्याला ठीक 1:30 वाजता